नमस्कार. नमस्कार. आज मंगळवारच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरीकरणकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. आणि पुढं आजची कार्यक्रमाची जी काही शुभ सुरुवात आहे ती प्रदीप अडुरांच्या शंखनादाने होईल. आता मी विजय ढेंगेनं आणलेला आहे. हा, विजय डेंगे पण आहेत ओम आपल्याकडे. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। धन्यवाद विजयजी डेंगे. खूप छान शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. खरं सगळी सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे आहेत, पण आपण सुरुवातीला त्यांचं सादरीकरण ऐकतो आणि त्यानंतर त्या बाकीच्यांच्या सादरीकरणाची समीक्षा करतील. तर मी डॉक्टर शुभदाताई तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही सादरीकरण सुरू करा तुमचं. नमस्कार. नमस्कार. आजच्या सादरीकरणामध्ये आत्ताच आपल्याकडे नवरात्र होऊन गेलेले आहे आणि श्री शक्तीचा जय जयकार करायचा याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र जिल्हा नांदेड यांनी विषय दिला होता त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे इतिहासाचं एक सुवर्णपान. इतिहासाचं एक सुवर्णपान. स्वाभिमानी बाबासाहेबांची तू धर्मपत्नी. स्वाभिमानी बाबासाहेबांची तू धर्मपत्नी. साधा भोळा सरळ तुझा स्वभाव. घराण्याची मान मर्यादा राखली छान. घराण्याची मान मर्यादा राखली छान. साऱ्या अभावातही तू राखलास बाबासाहेबांचा मान. राखलास बाबासाहेबांचा मान. कष्टाची माळ तुझ्या पदरी पडली. कष्टाची माळ तुझ्या पदरी पडली. कष्टातच दिस रात्र तू डुंबली. कष्टातच दिस रात्र तू डुंबली. परिस्थितीचा नाही केलास त्रागा. परिस्थितीचा नाही केलास त्रागा. स्वाभिमान मात्र तुझा अहोरात्र जागा. स्वाभिमान मात्र तुझा अहोरात्र जागा. कर्तव्याची तू तळपती ज्योत. कर्तव्याची तू तळपती ज्योत. तुझ्याकडे तत्परतेचं अमाप धन. तुझ्याकडे तत्परतेचं अमाप धन. स्वार्थ नाही स्पर्शला तुझ्या मनाला. स्वार्थ नाही स्पर्शला तुझ्या मनाला. संसारासाठी वाहिलं तन मन धनाला. संसारासाठी वाहिलं तन मन धनाला. यशवंताला जीवापाड सांभाळलं. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळवले. तब्येतीकडं जराही लक्ष नाही दिलं. कर्तव्याची सीमा बनून राहिले. कर्तव्याची सीमा बनून राहिले. बाबासाहेबांची गृहलक्ष्मी शोभली. बाबासाहेबांची गृहलक्ष्मी शोभली. त्यांच्या कर्तृत्वाची वाट उजळली. त्यांच्या कर्तृत्वाची वाट उजळली. कर्तृत्वाच्या प्रकाशाने स्वतःच प्रकाश झाले. कर्तृत्वाच्या प्रकाशाने स्वतःच प्रकाश झाले. समर्पिता आदर्श नारी तू एक. समर्पिता आदर्श नारी तू एक. राखील तुझी स्मृती क्षण प्रत्येक. राखील तुझी स्मृती क्षण प्रत्येक. इतिहासात तू एक सुवर्णपान.
इतिहासाचं तू एक सुवर्णपान. तुझ्या स्मरणानं आमचं जीवन होईल धन्य. तुझ्या स्मरणानं आमचं जीवन होईल धन्य. धन्यवाद. वा वा वा, छान 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 विषय घेतला. छान शुभदाताई, मस्त. छान सांगितलं. धन्यवाद. खूप छान. बरं ते खूप छान झालं. छान झाली कविता, मस्त. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. हा, नमस्कार सर्वांना. आपण काल रिसॉर्टला जाऊन आलो, आता जाऊया देवाच्या गावाला. जाऊ देवाची या गावा. आता देवालयाकडे आलो आपण. देवालय बघितल्यावर, कळल्यावर साहजिकच आपल्याला आपल्या मनात आपल्या पूर्वजांविषयी बद्दल एक अभिमानाची भावना दाटून येते. देवळाची भाषा कळायला लागते. वास्तूची महती, अर्थ समजायला लागला की ईश्वर तत्व सुद्धा आपल्याला कळेल अशा भाषेत संवाद साधू लागते. या संवादासाठीच तर देवाच्या गावाला जायची आपली धडपड असते. या धकाधकीच्या आयुष्यात जास्त वेळापत्रकात असे ना, काय होतंय तुला? काही गोळा होत नाहीये. एकदम नियम पाळून त्या शक्तीची उपासना करणे नाही जमू शकत. काही जणांना बऱ्याच गोष्टी अवघड वाटतात. काहींना खरंच वेळ नसतो. उपासना करणे नाही जमू शकत. काहींना ब्रह्ममुहूर्तावर उठून ओंकार साधना करणं जमत नाही. तर कोणाला व्यवस्थित आसनावर बसून बंध लावून श्वासावर नियंत्रण ठेवणं जमत नाही. तर अनेकांना विविध सगुण पूजा जमत नाही. अशा प्रत्येकाच्या त्यांच्या साधनेतून होणारा प्रयत्न ते करतात आणि फायदा मात्र प्रत्येकाला हवा असतो. कारण त्यानंतर हृदयात झिरपत जाणारी एक कृतार्थ शांतता आणि निराकाराचे असणारे प्रेम ही प्रत्येकाचा मिळावी, हे प्रत्येकाचा ध्यास असतो. मनापासून देवालयात जाऊन त्या ईश्वरी शक्तीचे घेतलेले दर्शन कोणालाही शांतता मिळवून देऊ शकते. गरज असते फक्त काही सश्रद्ध क्षणांची. चला तर देवळात जाऊया. देवालयाच्या बाहेर बाजूला कोरलेल्या मूर्ती पाहूया. मुख्य दारासमोर क्षणासाठी थांबून आत गेल्यावर वाहन मंडपात थोडे रेंगाळून सभा किंवा रंगमंडपात प्रवेश करताना दाराची चौकटीवरच रूपकांची कोडी निरखूया. तेथील स्तंभावरचे कोरीव काम असेल तर ते बघूया. घंटानाद लहरी विरून जाईपर्यंत त्याचा अनुभव घेऊया. छोटी आयताकृती जागा असेल आणि तिथून दिसणारा गाभारा आणि समयीचा मंद प्रकाश त्याचा तेजाळलेला अंधार अंगावर घेत आत जाऊया. प्रकाशाचा भाग बनून ते क्षण मनावर कोरून तेथील ईश्वरी शक्तीचे दर्शनाने कृतार्थ होऊन एक क्षण मनावर कोरून घेत परत बाहेर येऊया. याला 7-8 मिनिटच लागतील. मात्र यावेळेस जी मानसिक शांतता मिळेल त्याला तोड नाही. देवाच्या घरी जाऊन काही न मागता केवळ त्याला भेटून त्याचा प्रकाश अंगावर माळून घेत येण्यासारखे सुख नाही. काय मिळाले मला देवळात जाऊन, असा जर बाहेर येऊन विचार करत असतो आपण
आणि तो मनात येता येता त्याच वेळी बाजूच्या दुकानातून रेडिओवर माऊलीचा अभंग सुरू येतो. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हाच तर आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. ईश्वराचे अस्तित्व माना अगर नका मानू, पण मिळालेले आयुष्य सुखाने जगण्यासाठी जो श्वास लागतो, त्या कृतार्थ मुक्तीसाठी जी शक्ती लागते ती या देवालय दर्शनाने, मनापासून केलेल्या देवालय दर्शनाने मिळू शकते. देवाच्या दारी जाऊन या चारी मुक्ती साधता येतात असे माऊली सांगते. माऊली म्हणतात, आता या चारी मुक्ती कोणत्या आहेत? तर देवाच्या प्रांगणात आपण आता देवालयात जाऊन आलो तर या चारी मुक्ती देवाच्या प्रांगणात रिक्त मनाने प्रदक्षिणा घालताना देवाच्या ईश्वरी तत्वाशी संवाद साधला जातो. त्याला सलोकता म्हणतात. मात्र मन रिक्त आणि निराकार हवे आणि ती ऊर्जा, तिथून मिळणाऱ्या ऊर्जेवर विश्वास हवा. प्रदक्षिणा संपवून सभामंडपात रेंगाळताना आपल्या शक्तीच्या जवळ जात तेथल्या रूपकांचा अर्थ समजून घेत निराकाराच्या जवळ जाण्याचा हा महत्वाचा सोपान म्हणजे समीपता. आपण त्या जवळ जातो त्यावेळी घंटानाद, अवकाशाची भाषा असणारा जो नाद घुमतो तो गाभाऱ्यातील अंधार प्रकाश मनोहर रूप दृष्टीस पडते. ही स्वरूपता. त्या तत्वाचा समीप जाऊन त्या रूपात आपण हरवत जातो. गाभाऱ्यात गेल्यावर हात जोडतो, हात जोडले जातात, डोळे बंद होतात, अलगद पापण्या ओल्या होतात आणि नकळत आपण त्या ईश्वरी तत्वाचा भाग बनून जातो. तो गंध, तो प्रकाश, हवी हवी वाटणारी ऊब, मंद प्रकाश आपण रोमारोमात घेऊन बाहेर येतो. त्या क्षणासाठी ईश्वरी तत्व आपल्या श्वासामध्ये असते. याला म्हणतात सायुज्यता. साधना मार्गाच्या सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती सनातन धर्मात सांगितल्या आहेत. आता आपल्याला या चारही मुक्तींचा लाभ घेता यावा म्हणून माऊलींनी याची रचनेतच उलगडा केलेला आहे. पांडुरंग कांती मध्ये पूर्णपणे रंगून सगुणाची पूजा करत असतात. पुंजाळल्या तेजात लावण्याची उपासना करत असताना पाया पडू गेले परी पाऊलची न दिसे असं माऊलीच फक्त म्हणू शकतात. आपण या जन्मात तरी त्याच्या आसपास पोहोचू शकणार नाही. अजून किती जन्म घ्यावे लागतील ते देवच जाणे. तर या देवालय समजून घेऊन अतिशय रिक्त मनाने गाभाऱ्यापर्यंत प्रवास केला तर हा अमृतानुभव आपल्यालाही मिळू शकतो. जय श्रीराम. भारतीताई, छान झालं. झालं. आता देवळात गेल्यावर पहिलीच तुमची आठवण येईल आणि कधी देवळात गेल्यावर एवढा विचारच केला नव्हता तो आज तुम्ही जाणीव करून दिली त्या सगळ्याची. खूप छान. छान छान झालं भारतीताई. छान भारतीताई, छान. नमस्कार. छान मस्त झालं. आज आवाजाचं टेन्शन आहे. आपल्या समोर आता विकास पाटील सादर करतायत. करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. परवाच विजयादशमी झालेली आहे, त्यावरची माझी कविता मी सादर करतोय. विषय लंकेवर विजय, शीर्षक विजयादशमी. झाला रामसेतू रामेश्वर लंका,
नळ आणि नील नेतृत्वाखाली झाला रामसेतू रामेश्वर लंका नळ आणि नील नेतृत्वाखाली. राम लक्ष्मण सुग्रीव हनुमान राम लक्ष्मण सुग्रीव हनुमान वानरसेनेसह लंकेस आली. राम लक्ष्मण सुग्रीव हनुमान वानरसेनेसह लंकेस आली. लंका दहनाने खवळलेला लंकेश चाल करण्यास सैन्यास दिला आदेश. लंका दहनाने खवळलेला लंकेश चाल करण्यास सैन्यास दिला आदेश. सज्ज वानरसेना सुग्रीव जांबुवंत हनुमानासह सर्वांना आला आवेश. सज्ज वानरसेना सुग्रीव जांबुवंत हनुमानासह सर्वांना आला आवेश. वानरसेनेने रावणाचे सर्व आप्त स्वजन सेनापती हेरले. वानरसेनेने रावणाचे सर्व आप्त स्वजन सेनापती हेरले. अनेकास रणांगणी पाडले त्वरित यमसदनास धाडले. अनेकास रणांगणी पाडले त्वरित यमसदनास धाडले. बिभीषणाने दिली श्रीरामास साथ पाप अधर्माचा करण्यास नाश. बिभीषणाने दिली श्रीरामास साथ पाप अधर्माचा करण्यास नाश. कथिले रावणाचा जीव नाभीत केला रावणाचा पाप्याचा विनाश. कथिले रावणाचा जीव नाभीत केला वध रावणाचा पाप्याचा विनाश. श्रीरामाचा लंकेवर विजय दशमीला तोच आनंदोत्सव विजयादशमीला. श्रीरामाचा लंकेवर विजय दशमीला तोच आनंदोत्सव विजयादशमीला. दिले लंकेचे राज्य बिभीषणाला लंका जनतेला न्याय मिळवून दिला. दिले लंकेचे राज्य बिभीषणाला लंका जनतेला न्याय मिळवून दिला. सीतामाईस अशोकवनातून सोडवून आणले हनुमानाने. सीतामाईस अशोकवनातून सोडवून आणले हनुमानाने. सीतामाईसह राम लक्ष्मण अयोध्येत पुष्पक विमानाने. सीतामाईसह राम लक्ष्मण अयोध्येत पुष्पक विमानाने. नमस्कार. छान छान झालं. विकास भाऊ छान झालं. छान 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 झालं, मस्त. एकदम छान. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर आता जयश्री गडकरी सादरीकरण करतायत. जयश्री ताई करा, सुरुवात करा. हा, एवढं सगळ्यांचं छान छान ऐकलंय. माझं जरा कॉमेडी आहे बरं का. हो हो. हा, आणि पूर्वी कसं आपल्याकडे थोडीशी पार्श्वभूमी आहे. पूर्वी कसं आपल्याकडे सगळे वाडे नंतर चाळी असं होतं. तिथे कसं सार्वजनिक पाण्याचा नळ असायचा. आता कसं सगळीकडे ब्लॉक झाले, प्रत्येकाच्या घरात नळ असतो. तर ते सार्वजनिक नळावरचे जे गमती जमती आहेत ते मी जरा असं सादर करायचा प्रयत्न करते. करा करा. जरा कॉमेडीच होईल ते. हो या. धाव ग घुमा चाळीच्या नळावर धाव ग घुमा धाव. धाव ग घुमा चाळीच्या नळावर धाव ग घुमा धाव. नळाशी बायका झुंजल्या ग, बादलीवर बादल्या रचल्या ग. नळाशी बायका झुंजल्या ग, बादलीवर बादल्या रचल्या ग. आता तुझी आली भांडायची पाळी, आता तुझी आली भांडायची पाळी. होतून पदर घे धाव. धाव ग घुमा चाळीच्या नळावर धाव ग घुमा धाव. धाव ग घुमा चाळीच्या नळा धाव ग घुमा धाव. थेंब थेंब नळाचे गळती ग, टप टप बादलीत वाजती ग. थेंब थेंब नळाचे गळती ग, टप टप बादलीत वाजती ग. तेवढे तरी पाणी साठव जराणी, तेवढे तरी पाणी साठव जराणी. समो भांडी अन धाव. धाव ग घुमा चाळीच्या नळा धाव ग घुमा धाव. धाव ग घुमा चाळीच्या नळा धाव ग घुमा धाव.
नळाची टीप टीप थांबली ग, अर्धी मुर्दी बादली भरली ग. नळाची टीप टीप थांबली ग, अर्धी मुर्दी बादली भरली ग. नळावर छान छान युद्ध रंगे महान, नळावर छान छान युद्ध रंगे महान. निसट तिथून घरी धाव, धाव ग गुमा जाळीच्या नळा, धाव ग गुमा धाव. धाव ग गुमा चाळीच्या नळा, धाव ग गुमा धाव. धाव ग गुमा चाळीच्या नळा, धाव ग गुमा धाव. धन्यवाद. वा 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 वा, छान दाखवली. झालं छान. छान झालं जयश्री ताई, छान, खूप छान. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. हा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. हा. माझ्या माणूस जगतो कशावरी या संबंधी मी थोडंसं बोलणार आहे. बोला. लोकार्थाने पाहता चार चौघासारखे आयुष्य म्हणजे कृतार्थ झालो असे समजले जाते. या पलीकडे जाऊन आपण नक्की कशासाठी जगलो या प्रश्नाने नेमके उत्तर सापडणे कठीण. एकदा वाटते की हिमालयात जाऊन येईन, चारधाम यात्रा करीन, परदेशवारी करीन, नर्मदा परिक्रमा करीन, नायगरा धबधबा पाहीन, इजिप्तचे पिरॅमिड पाहीन अशी ध्येय ठेवून ती पुरी झाली अथवा न झाली तरी नक्की कशासाठी जगलो या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे मनात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्याचा प्रयत्न होतो. साधे जीवन जगत असताना सुद्धा जी अनिश्चितता अपरिहारपणे निर्माण होते. माणूस आशेवर जगतो. आयुष्यात आपली विघ्ने संकटे अंगावर पडणार नाहीत या आशेवर तो जगतो. बरे न होणारे आजार आपल्याला व आपल्या कुटुंबियांना होऊ नये या आशेवर जगतो. शेअर्स, जमीन जुमला, बँकेतील फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड यामध्ये आपल्याला खोट येणार नाही या आशेवर जगत असतो. आपली इज्जत व प्रतिमा कोणी घालवणार नाहीत या आशेवर जगत असतो. तसेच ओघाने घर, संसार अथवा मुले बाळे त्यांचे संगोपन, शिक्षण, म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी घ्यावी लागते. हे सर्व करताना बरेचसे आयुष्य निघून जाते आणि याच गोष्टी करण्यासाठी जगत राहिलो का असे वाटू लागते. कालांतराने या गोष्टी कमी कमी होत जातात. म्हणजे सर्व गोष्टी सरळपणे झाल्यावर आयुष्य जगताना छोटा मोठा संघर्ष करावा लागतो. कधी कधी तो अनाठायी सुद्धा असतो, पण नंतर लक्षात येते. काही काळानंतर लक्षात जेव्हा येते त्या क्षुल्लक कारणासाठी किती ताकद खर्च केली याचे वैषम्य वाटते. हातून निसटलेल्या गोष्टीविषयी रुखरुख राहून गेलेल्या गोष्टींची यादी काढली तर ती अगणित असते. अर्थशास्त्राची साधी सोपी व्याख्या म्हणजे वस्तू व सेवांच्या मर्यादित पुरवठा आणि माणसांची कधीही न भागणारी माणसाची तहान असे थोडक्यात म्हणता येईल. माणसांच्या मागण्यांचा भुकेचा जाळ हा अविरत सुरू असतो. त्यांचा अंत नाही. तो थांबला तर इंजिन बंद पडते व हा जाळ जोपर्यंत पेटत असतो तोपर्यंत देह राक्षस असतो. देह सक्षम असतो. मराठीत ज्याला जठराग्नी म्हणतात यालाच अन्नाचे इंधन म्हणतात. आणि हे इंधन संपले की अन्नावर भूक लागते. अशा भरून न भागलेल्या माणसाला भुके कंगाल म्हणतात. शरीराचे चलनवलन हे अग्निरूपी इंधनावर चालू असते आणि हा अग्नी जसे विषाने विष मारते तसा बंद पडल्यावर चितेवरच्या अग्नीने संपूर्ण देहाला प्रज्वलित करून त्याची राख करतो. माणूस जगतो कशासाठी हे जळजळीत सत्याबद्दल पुलम सुद्धा असे म्हणतात. हे शोधण्यासाठी, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी असंख्य पुस्तके आतापर्यंत लिहिली गेली, पण कोणताही ठोस अर्थ सापडलेचा दिसत नाही. काही तत्वज्ञ तर जीवन निरर्थक आहे अशा टोकाच्या निष्कर्षापर्यंत आलेत.
खरोखरच माणूस कशासाठी जगतो हे कोडे कोणालाच उलगडले नाही. धन्यवाद. वा 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 वा, अरविंदराव, छान 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 कथन केलं. छान अरविंदराव, मस्त. मस्त कथा आहे. आता आपल्या समोर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. करा सुरुवात करा. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आजचा विषय आहे कुतूहल. या विषयावर मी बोलणार आहे. कुतूहल म्हणजे काय हो? कुतूहल म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा होणे. मानवी मेंदू आपल्या जिज्ञासेत महत्वाची भूमिका बजावतो. कुतूहल कशाचेही असू शकते. उदाहरणार्थ वस्तू, भाषा, विज्ञान, पर्यावरण, भूगर्भ, पृथ्वी, आकाश, वैद्यकशास्त्र, रासायनिक शास्त्र, खंदक, वाहने, माणसे, समाज, जाती वगैरे वगैरे वगैरे. कुतूहलाने मेंदूचे अनेक भाग सक्रिय होतात. मेंदू अधिक ऊर्जाने कार्यरत होतो आणि काहीतरी चांगले उदयास येते. कुतूहल म्हणजे जिज्ञासा हा एक महत्वाचा बौद्धिक गुण म्हणून ओळखला गेला आहे. कारण ते लोकांना ज्ञान आणि समज प्राप्त करण्यास प्रवृत्त करते. नैतिक गुण देखील मानला जातो. कारण कुतूहल जीवनाचा अर्थ शोधण्यात आणि इतरांची व विविध गोष्टींची काळजी घेण्याची भावना निर्माण करण्यास मदत करू शकतो. कुतूहल मानवी विकासात मदत करते, ज्यातून शिकण्याची प्रक्रिया, ज्ञान व कौशल्य प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. अंतराळ आणि दुर्बिणी हे कुतूहलाचे प्रतीक म्हणायला काहीच हरकत नाही. मानवी मेंदू आपल्या जिज्ञासेत महत्वाची भूमिका बजावतो. जिज्ञासा सतत नवीन माहिती आणि अनुभव शोधते. जेव्हा आपण नवीन पाहतो, शिकतो, रोमांचक अनुभवतो, तेव्हा ते आनंद आणि समाधान देते आपल्याला. कुतूहलाने अधिकाधिक संशोधन होत जाते, सखोल अभ्यास होतो, त्यातील न्यूनता व वैशिष्ट्य जाणून घेऊन त्याप्रमाणे सक्रिय कामे केली जातात. कुतूहल सकृत किंवा विकृत असू शकते. सकृत कुतूहलाने प्रगती व भरभराटी होते, तर विकृत कुतूहलाने अधोगती व विनाश होतो. कुतूहल एक वैशिष्ट्यपूर्ण मानवी भावना सुद्धा म्हणता येईल. जन्मापासून प्रत्येकास कमी जास्ती प्रमाणात कुतूहल असते. उत्साही लोकांना जास्त कुतूहल गुण असतो. ते प्रगती करतात. आळशी माणूस आपल्या कुतूहलाला प्रोत्साहन देतच नाही. वयापरत्वेळी कुतूहलाची तीव्रता बदलत जाते. अमुक वयानंतर कुतूहलापोटी काही करण्यास इच्छा होत नाही. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये मानसिक किंवा शारीरिक आजार, तणाव, स्मृतिभ्रंश, औषधे, तांत्रिक बाबी, बदलते पर्यावरण या सगळ्यांमुळे कुतूहलाचा अभाव आढळतो. काही लोकांना कसलेच कुतूहल नसते. त्यांना वाटते की आम्हाला सर्व काही माहिती आहे. अहंकारी विचार त्यांना तिथेच थांबवतो आणि त्यांची प्रगती होत नाही. लहान मुलांची कुतूहल भावना तर खूपच तेज असते. मुलांना नवीन वस्तू हवी असते. तोडफोड करून ती कशी बनली आहे ते पाहत असतात व परत दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ एक लहान मुलगा असतो, त्याला खेळण्याची गाडी आणली की ती तोडफोड किंवा त्याचे स्क्रू वगैरे काढून तो पाहत असे व परत त्याची असे तशी बनवायचा तो प्रयत्न करीत असे. त्याच्या वडिलांनी त्याला भरपूर खेळण्यातल्या गाड्या आणि संबंधित पुस्तके त्याला आणून दिली. त्याचे ज्ञान वाढले. मोठा होऊन तो ऑटोमोबाईल इंजिनियर बनला आणि नंतर त्याने ऑटोमोबाईल कंपनी देखील काढली. कुतूहलासोबत योग्य मार्गदर्शन मिळाले तर जिज्ञासा प्रवृत्तीला प्रगतीचा मार्ग मिळतो. आता आपण बघूया, पोर्तुगीज पर्यटक वास्को डी गामाने कुतूहलापोटीचा भारताला शोध लावला. असे कित्येक शोध लागले गेले. एका तरुण मुलाने कुतूहलापोटीच भंगार वस्तूमधून जसे की लाकडी दरवाजे, फळ्या किंवा लोखंडी पिंपे यापासून नवीन फर्निचर बनवले आणि धंद्यात प्रगती केली. माझ्याविषयी जर बोलायचे झाले ना, तर एक दिवशी असंच रस्त्यावर फेरफटका मारित असताना ज्येष्ठांसाठी दिलासा विरंगुळा केंद्र हा बोर्ड मला पाहण्यास आला. म्हणजे मी बघितला, कुतूहल वाटला हे काय असेल.
म्हणून कुतूहलापोटी मी चौकशीसाठी मी आतमध्ये गेले. काय आहे तरी, काय बघूया तरी असे वाटले मला. आतमध्ये गेले, फॉर्म भरला आणि सभासद झाले. त्यात रममाण झाले. कोरोना काळ आनंदात घालवला. न कळत माझ्या कलागुणांना वाव मिळत गेला. नवीन गोष्टी शिकले. आज मी सादरीकरणाला प्रवृत्त झाले, याचा मला खूप खूप आनंद आहे. म्हणून सांगावंसं वाटतं की आपली कुतूहल वृत्ती जागृत ठेवा, नवनवीन शिकवा, आनंद घ्या आणि आनंद द्या. धन्यवाद. वा वा वा. अनामिकाताई, छान. सगळ्यांना जिमखान्याच्या समोर आपल्या जुन्या जागेत नेऊन आणलं तुम्ही. खूप छान, खूप छान मा. थँक्यू. चांगले विचार. खूप छान. थँक्यू. कुतूहलाचा विषय तुम्ही घेता. आज आरतीताईंचा आवाज लो आहे. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा सुरुवात. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. आज वाचन प्रेरणा दिन आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिनही आहे. तर त्यांच्याविषयी मी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातून वेचक वेधक थोडस वाचून दाखवते. माझं पुस्तक आहे. रामेश्वरच्या सागर तीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास अदम्य जिद्दीने उचलताना दिसतो. वाहन उद्योग, जहाज बांधणी, पदार्थांची वेचणे, क्षेपणास्त्र निर्मिती, विमाने, अवकाश इत्यादींसाठी उपयोगी पडणारा संमिश्र पदार्थ बनविण्याच्या प्रयोगशाळा स्थापन करण्यात डॉक्टर कलाम यांनी पुढाकार घेतला होता. या नवनव्या संमिश्र पदार्थाच्या उत्पादनांमुळे तांत्रिक प्रगती घडून देशात नव्या उद्योगांचे जाळे निर्माण झाले. आणि मग या कामगिरीबद्दल त्यांना संमिश्र पदार्थाचे जनक, फादर ऑफ कॉम्पोजिट्स असा त्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर कलाम यांना मिळालेल्या पुरस्कारांची आणि मानसन्मानांची यादी खूप मोठी आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना लाभले. त्यांचा 79वा वाढदिवस संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे विश्व विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. तर 2005 मध्ये स्वित्झर्लंड सरकारने डॉक्टर कलाम यांच्या आगमनाप्रित्यर्थ 26 मे हा दिवस विज्ञान दिन म्हणून घोषित केला होता. त्यांना 2003 आणि 2006 या साली MTV यूथ आयकॉन फॉर द इयर यासाठी नामांकित करण्यात आले होते. देश विदेशातील विद्यापीठे व मान्यवर संस्थांकडून त्यांना 45 मानद डॉक्टरेट्स प्राप्त झाल्या होत्या. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम एक अत्यंत श्रेष्ठ वैज्ञानिक, मानवतेचे पुजारी होते आणि लीनता, विनम्रतेचा स्वभावविशेष ठिकठिकाणी त्यांचा आपल्याला प्रकर्षाने दिसून येतो. कुठल्याच यशाने किंवा पुरस्काराने अभिमानाची भुरळ त्यांच्या मनावर कधी चढली नाही. उलट एकच ईश्वरी तत्व सर्व जगात भरून राहिले आहे आणि ते माझ्याकडून विधायक कार्य करून घेत आहे असे त्यांना वाटायचे. 2003 सालामध्ये त्याने पुण्याजवळील आळंदीला भेट दिली तेव्हाची गोष्ट. डॉक्टर कलाम ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घ्यायला येणार असे तेथील कार्यकर्त्यांना कळले. मात्र त्यांनी कलामांसाठी समाधी समोरील पायऱ्यांवर सुंदर फुलांच्या पायघड्या घालून ठेवल्या. ज्ञानेश्वरांच्या समाधी स्थळाला नमस्कार करण्यासाठी ते पायऱ्याजवळ आले आणि जरा थबकले. फुलांच्या पायघड्यावरून चालण्यास त्यांनी नकार दिला. सुगंधी, रंगीत, नाजूक फुले ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. त्यांना आपल्या पायदळी तुडवणे योग्य नाही असे सांगून त्यांनी बाजूच्या रिकाम्या जागेतून चालत जाऊन ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेतले. असे होते कलाम कर्तव्यनिष्ठ, देशनिष्ठ आणि भावकोमल. त्यांचे सर्वात अलीकडचे स्वप्न होते राष्ट्रकार्यासाठी मुलांना प्रेरित करणे. उगवत्या पिढीला देशहिताचे महत्त्व कळले
तर देश निश्चितपणे विकसित प्रगत अवस्थेकडे वाटचाल करेल असा त्यांना विश्वास वाटत होता. ते म्हणायचे, प्रत्येक व्यक्तीला चेतना मिळाली की ऊर्जा निर्माण होईल आणि ती पृथ्वीवरील कोणत्याही ऊर्जेपेक्षा बलवान असेल. त्यामुळे मुलांच्या मनात महत्वाकांक्षेची ठिणगी चेतवली गेली आणि त्यांना राष्ट्रकार्याला प्रेरित केले, तर देश विकासाचे आपले लक्ष अधिक पटीने साध्य करता येईल. मात्र बालमित्रांनो, युवकांनो, आपल्या मनातील मरगळता झटकून कामाला लागा. आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड मनातून काढून टाका बरं. खरंच डॉक्टर कलाम यांच्यासारखी प्रखर देशसेवा आपल्याला नाही जमली तरी कणभर तरी आणि ऊर्जा काही करता आलं, समोरचं काम निष्ठापूर्वक पार पाडता आलं, तर डॉक्टर कलाम यांना कृतीपूर्ण विनम्र अभिवादन केल्यासारखं होईल, नाही का? धन्यवाद. वा वा वा. अनुसुयाताई, तुमची जेवढी पुस्तकं आहेत की कुठचंही पान काढायचं आणि तुम्ही वाचायचं आणि त्याचा उल्लेख केला त्या दिवशी 37 पुस्तकांचा आपला रेडिओवर जो कार्यक्रम झाला, दिलाचा विरंगुळा केंद्राची माहिती, त्याच्यात आम्हाला गर्व आहे तुमचा. खूप छान, खूप छान अनुसुयाताई. छान झालं अनुसुयाताई, मस्त. खूप खूप छान. आमची हे होतं नेहमीप्रमाणे स्पर्धा, त्याच्यासाठी अब्दुल कलाम यांच्यावरती कविता पाठवलेली आहे. आजचा शेवटचा दिवस होता की पुढच्या वेळेला मी वाचन करीन त्याचं. जरूर जरूर. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. काजव्यानी सूर्याला आपला प्रकाश दाखवायचं हे काम नेहमीचं मी करतोय. डॉक्टर शुभदाताईंनी आज विषय घेतला आहे, त्याचं माझ्या कुवतीप्रमाणे मी समीक्षा करतो. विषय होता नवरात्रीतला स्त्री शक्ती जय जयकार आणि विषय होता रमाबाई आंबेडकर. तर डॉक्टर शुभदाताईंनी जी कविता लिहिलेली आहे त्याचं शीर्षक आहे इतिहासाचे सुवर्ण पान. आपण सहज म्हणतो कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक भक्कम स्त्री असते, पण ती भक्कम स्त्री ही त्याच्या पलीकडची असते, तितकीच ताकदवान असते. स्वाभिमानी बाबा साहेब आंबेडकर यांची त्या धर्मपत्नी म्हणजे नवऱ्याचा स्वाभिमान सांभाळणं हा आला. त्याचबरोबर सोज्वळ कुटुंबवत्सल कष्टाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली होती. परिस्थितीचा कधीही त्यांनी त्रागा केला नाही आणि स्वाभिमान पण सर्व काळ जपला, स्वतःचा आणि बाबासाहेबांचा. स्वाभिमान जपण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात असं त्या म्हणतात. स्वार्थ केला नाही, तन मन पूर्ण संसारासाठी अर्पण केलं. यशवंतांना चिरंजीवांना सांभाळलं, स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही. बाबासाहेबांना सांभाळलं, चिरंजीवांना सांभाळलं, खूप कष्ट केले. बाबासाहेबांची गृहलक्ष्मी म्हणून त्यांना मान मिळाला. एक कर्तृत्ववान व्यक्ती, आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश पाडला नाही पण तो आपोआप पडला. एक आदर्श नारी. राहील तुझी आठवण असं डॉक्टर शुभदाताई म्हणतायत. तुझ्या स्मरणाने आमचे जीवन झाले सार्थक. राहील तुझी आठवण, तुझ्या स्मरणाने आमचे जीवन झाले सार्थक. एक हा रमाबाई आंबेडकर या महिला स्त्री शक्तीसाठी एक सलाम आहे. परत आपण तुम्ही खरंच एक इतिहासाचे सुवर्ण पान आहात असं डॉक्टर शुभदाताई शेवटी म्हणतात, कारण कवितेचं शीर्षकच आहे इतिहासाचे सुवर्ण पान रमाबाई आंबेडकर. शुभदाताई, तुमच्याकडे कोणताही किती महान मोठा विषय दिला तरी तो
कमी वेळेत कमी शब्दात कसा बसवायचा ही तुमची कला आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, करा सुरुवात. हा डॉक्टर शुभदाताई सुरुवात करा. त्यांची सादरीकरण खूप छान झाली. सर्व मनापासून सादरीकरण करतात हे बघून खूप आनंद वाटला. भारती ताईने एका त्याच्या विषयाला किंवा वयाला शोभेल अशा विषयाला आपल्या पुढे सादर केलं आणि वय जसं वाढत जातं तसं आपली भगवंताकडची ओढ वाढत जाते. संतांनी आपल्याला जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेच विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. एक स्थिती आयुष्यामध्ये अशी येते की जवळची सगळी नाती संपुष्टात येतात आणि भगवंताशी फक्त आपलं नातं राहतं. तोच सखा, तो मित्र, ती आई, ते बाप, सगळे म्हणजे बहीण बंधू सखा सगळी नाती भगवंताशी असतात आणि तिथे आपल्याला जावं लागतं. अंतरीच्या ओढीने गेलं पाहिजे. तिथे देवाची भाषा आपल्याला कळली पाहिजे. देवाची जाण्याची धडपड काय कामाची. सांगितलं काही जणांना हे सगळं अवघड वाटतं, काहींकडे वेळच नसतो, काहींना साधं देवपूजा जमत नाही किंवा पुथी वाचा किंवा काही साधना करायची म्हणली तर बसणं जमत नाही. आणि या सगळ्या गोष्टींवर मात जर केली तर खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्री जाण्याचा जो आनंद आहे किंवा मानाला मिळणारी मानसिक शांतता आहे, निर्भय प्रेम आहे, ते आपल्याला शक्यता दाट आहे. आणि म्हणून आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर बाहेरची काही सौंदर्य आहेत किंवा मूर्ती आहेत त्यांचं दर्शन आपण घेतो. रचना कशी आहे, कोणती नक्षी वापरली आहे, कोणतं कोरीवकाम वापरलं आहे, किती लक्षवेधी आहे, हे सगळं आपण पाहत जातो. मग आपलं लक्ष दीपांकडे जातं, अंगाऱ्याकडे जातं. दीप म्हणजे काय आहे तर भगवंताचे डोळे आहेत, ते आपल्यासाठी जागत असतात आणि ही सगळी ईश्वरी शक्तीची रूप आपल्याला त्या तीर्थक्षेत्री बघायला मिळतात. आणि मग आपण खऱ्या तर तिथे भगवंत भेटीची अंतःकरणपूर्वक इच्छा ठेवली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं की आपण मंदिरात का जातो किंवा का जावं, तिथे काय साधावं. आणि याच उत्तम मार्गदर्शनानं त्यांचा आजचं सादरीकरण सजलेलं होतं. मग शेवटी त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला की मला मंदिरात जाऊन काय मिळालं. आपल्याला माहित असेल की आपण मंदिरात सर्वजण जातो, आपला आपण मंदिराच्या बाहेर काढून ठेवतो. गाभाऱ्यात पोचण्यापूर्वी मंदिरातल्या फरशीचा जो स्पर्श आहे तो आपल्या पायांना मस्तकापर्यंत कसा सुखावतो याचा अनुभव प्रत्येकानं घेतलेला आहे. म्हणजे फक्त त्या फरशीच्या स्पर्शानं मन इतकं सुखावत असेल तर आपण आत गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर त्यांनी 4 मुक्ती सांगितल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या स्टेप बाय स्टेप मिळणाऱ्या मुक्ती आहेत. आधी आपल्याला सलोकता असते, त्यानंतर आपण समीपतेमध्ये जातो, त्यानंतर सायुज्यता असते आणि सगळ्यात शेवटची जी आपली मुक्ती आहे ती स्वरूप आहे. म्हणजे भक्त आणि भगवंत दोन राहत नाहीत, त्यांचं द्वैत सरतं. यासाठी त्याने आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचा अत्यंत सुंदर दृष्टांत सांगितला की पाया पडू गेले तव पाऊलच न दिसे. ईश्वराच्या चरण दर्शनासाठी आपण खाली वागतो, आपल्याला त्याची पावलं दिसत नाही.
कारण तिथे भक्त आणि भगवंत एक झालेला असतो. समोरची पाठी मोरा न कळे. आपल्याकडे तोंड करून उभा आहे की पाठ करून उभा आहे हेही आपल्याला कळत नाही. आणि थोड्या वेळाने आपण पुन्हा पूर्वस्थितीला आलो आणि भगवंताकडे बघितलं तर आपल्याला भगवंत तत्वची पडिले तैसे, म्हणजे पूर्वी होता आपण आत प्रवेशलो तेव्हा आता तसाच आहे. यासाठी मनाच्या ज्या काही गुंतलेल्या भावना आहेत त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तरच ह्या 4 मुक्तींशी आपला संपर्क येऊ शकतो. खूप आपल्याला छान माहिती दिली आणि मग मंदिरात आता गेल्यानंतर आपण कुणाशी गप्पा मारत बसणार नाही तर भगवंताची एकरूप होण्याकरता आपल्याला काही धडपड करता येईल का आणि ती करण्याची प्रवृत्ती आपली वाढेल असं मला वाटतं. भारती ताईंचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. विकास पाटलांनी विजयादशमी म्हणजे लंकेवरचा विजय आणि म्हणून शीर्षक आहे विजयादशमी. रामाचा सेतू निर्माण करण्याचं कार्य नल नीलांनी केलं होतं आणि अनेक जण तिथे हनुमानासह लक्ष्मण सुग्रीव सगळेजण त्या लंकेत आले आणि मग सैन्याला दिलेला जो आदेश आहे तो सर्वांपर्यंत कसा पोहोचला आणि सर्व सैन्य मग कामाला लागलं आणि रावणाचे आप्तजन त्यांनी शोधून काढले, हेरले आणि अनेकांना यमसदनी पाठवलं. म्हणजे रामसेनेचं वैशिष्ट्य हे आहे की आपण कशा करता गेलोय, ज्या कामाकरता गेलो तेच कार्य आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि अशा तऱ्हेने रावणाचा वध झाला म्हणजे पापाचा नाश झाला आणि विजयादशमीचं साम्राज्य पसरलं. विभीषण राजा झाला म्हणजे लंकेतील लोकांना रामानी न्याय मिळवून दिला आणि धर्मशील बंधूची सुद्धा राजा म्हणून प्रतिष्ठापना केली आणि अशा तऱ्हेनं सीतामाईचा शोध आणि अयोध्येला परत पुष्पक विमानातून केलेला प्रवास या सगळ्या प्रसंगानुकूल कवितेची निर्मिती त्यांनी केली. ऐतिहासिक घटनांचा त्याने आढावा घेतला आणि राम म्हणजे धर्म, राम म्हणजे न्याय, राम म्हणजे नेते आणि राम म्हणजे सर्वस्वी शांतीचं साम्राज्य हे आपल्याला या कवितेतनं कळलं. विकास पाटलांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. जयश्री गडकरींनी पूर्वी वाडे चाली असं सगळं जे काही चाळी वगैरे होत्या म्हणजे पूर्वीची गावं शहरं कशी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की एक सार्वजनिक नळ असायचा आणि सर्व स्त्री शक्ती त्या सार्वजनिक नळावरती एकत्रित पाण्याच्या निमित्ताने यायचे. पाण्याचा टपटप पडणारा थेंब कसा आपल्या हंड्या तपल्यात येईल याकरता प्रत्येक जण दक्ष असायचं आणि आपला नंबर सोडून दुसऱ्यामध्ये कोणी घुसाघुसी केली तर तिथे प्रचंड वादळ निर्माण व्हायचं आणि मग त्यांनी चालीवर जी गायली कविता की धाव ग गुम्मा चाळीच्या नळाकडे धाव, मग ती बायकांची झुंबड म्हणजे बादल्यांची गर्दी, पाण्यासाठी होणारी भांडणं, पाण्याची नळातून पडणारी टपटप गती, पाण्यासाठी हैराण होणारे जीव आणि पाण्यासाठी इतकी करावी लागणारी तडफड. शेवटी एकदाची नळाची टपटप थांबली आणि मोठी बादली भरली. असं सगळं छान वास्तव जे आपण सर्वांनी अनुभवलं आहे पाण्यासाठी त्याचे आपल्याला पुनर्स्मरण झालं आणि खूप बरं वाटलं की त्या काळात खरं आपण किती सुखी होतो. म्हणजे तशी भांडणं वगैरे जरी होत असली तरी जगण्यातला आनंद खूप वेगळा होता. त्यांनी ते वाक्शक्तीचं जर काही उदाहरणं देऊन आपल्या पुढे काही रचना मांडली असती तर जास्त मला आवडलं असतं. पुढच्या वेळी ते पुढच्या भागात सादर करतील अशी अपेक्षा करून त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा.
अरविंद चव्हाणांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतार्थ आयुष्य काय असतं. आपण नर्मदा परिक्रमा करतो, तीर्थयात्रा करतो, अनेक ठिकाणी जातो, नातेवाईकांमध्ये जातो, वनभोजनाला जातो, पिकनिकला जातो. अशा अनेक ठिकाणी जाण्याचे प्रसंग आपण अनुभवत असतो. सगळीकडून घरी येऊन आपण शांत बसलो की आपलं मन म्हणतं हे सगळं एवढं केलं, पण आपण जगतो कशा करता. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आपण जगतो का किंवा जगलो कशासाठी. अखेरी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. मुलं बाळ, आई वडील, संगोपन आहे, संसार आहे, सेवा शुश्रूषा आहे, अनेक अनाठायी असे विश्वास आहेत, अनेक गोष्टी राहून गेल्याचं वैषम्य आहे, त्या मनाला त्रास देतात आणि बरंच जगणं राहून गेल्याचा अनुभव येतो. शरीर आपलं चालूच असतं, त्याचं चलन-वलन जेव्हा थांबेल तेव्हा त्या सगळ्या गोष्टी थांबतात. पण निष्कर्ष एकच शेवटपर्यंत असतो की आपण जगलो कशा करता. जगाच्या पाठीवर सिनेमामध्ये गदिमाने आपल्याला सांगितलं की इतकं सगळं असं असलं तरी ज्याची त्याला प्यारी कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, हातकडी की अवजर बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. म्हणजे इतके प्रश्न असले तरी जगणं माणसाला आवडतं आणि संकटांवर मात करून सगळे काही प्रश्न सोडवून शेवटी माणूस सुखासाठी धडपडत असतो आणि तरीही पुन्हा मनाला प्रश्न विचारतो की मी का जगलो. या वास्तवाचं सुंदर वर्णन केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. अनामिका चव्हाणाने आपल्याला कुतूहलाबद्दल सांगितलं. कुतूहल म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासाचा एक प्रकार म्हणजे कुतूहल. मग आपला मानवी मेंदू जो आहे तो विज्ञान, परिवरण अशा अनेक गोष्टींचं त्याच्या मनामध्ये कुतूहल असतं. आपली जी काही बौद्धिक पात्रता आहे ती मेंदूमुळे आहे. मेंदूमुळे अनेक चमत्कार घडत असतात, त्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. आपला मेंदू नवनवीन कुतूहल प्राप्त करण्याकरता किंवा ज्ञानासाठी आसुसलेला असतो. ज्ञानप्राप्तीतून आपल्याला आनंद मिळतो, आपला सखोल अभ्यास होतो, आपली प्रगती होते. म्हणजे कुतूहल जर नसेल तर अधोगती हे समीकरण ठरलेलं आहे. आणि व्यक्तिपरत्वे कुतूहलाच्या तीव्रता कमी जास्त आहेत. म्हणून तर न्यूटनला पडलेलं फळ बघून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावता आला, नाही तर आपण कितीतरी पडलेली फळं पाहतो. म्हणजे शास्त्रज्ञांच्या, वैज्ञानिकांच्या, बौद्धिक कार्य करणाऱ्यांच्या कुतूहलामध्ये अपरंपार असं सामर्थ्य असतं आणि त्यामुळेच नवनवीन शोध लागत असतात. कुतूहल नसेल तर माणसाला मानसिक, शारीरिक आजाराला सामोरं जावं लागतं. कुतूहल नाही म्हणजे तो चिकना घडा असं म्हणता येईल. लहान मुलांमध्ये खूप कुतूहल असतं, त्यांच्याकडे ज्ञानवृद्धी होत असते. क्षणाक्षणाला ते ज्ञानाचे भोगते होत असतात आणि म्हणून लहान मुलांचं त्यांनी एक उदाहरण दिलं. फेरफटका मारताना त्या म्हणतात मी पुढे जाऊन फॉर्म भरला, कलांना वाव मिळतो, सादरीकरणासाठी आज त्या सिद्ध झाल्या. हे कुतूहलाच एक सुंदर उदाहरण आहे. म्हणजे मनातला जागेपणा हे कुतूहल जाग ठेवतं आणि कुतूहल म्हणजे यशस्वीचा, आनंदाचा, समाधानाचा, निर्मितीचा, नवनिर्मितीचा, शोधांचा पाया आहे असं आपल्याला आज कळलं. खूप छान वाटलं. असेच नवनवीन विषय घेऊन सादर व्हा आणि सगळ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडू दे. अनामिका ताईंचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. अनुषया कुंभाराने अब्दुल कलाम यांची महती आपल्याला सांगितली की रामेश्वर पासून म्हणजे एका नावाड्याच्या मुलग्यापासून राष्ट्रपतीचा खडतर प्रवास त्यांना कसा करावा लागला, तांत्रिक वैज्ञानिक प्रगती घडवून आणायची देशाची, यासाठी ते किती व्यस्त होते. त्यांचा पुरस्कार जे त्यांना मिळाले ते अत्यंत अनमोल होते.
2005 ला त्यांच्या आगमनाचा आनंद दिन म्हणून साजरा केला गेला. 45 सन्मान त्यांना प्राप्त झाले. ते श्रेष्ठ वैज्ञानिक होते, मानवतेचे पुजारी होते आणि पुरस्कारांनी ते अधिक सजग झाले. म्हणजे पुरस्कारांनी केवळ पुरस्कार घेऊन गप्प बसायचं नाही, तर पुरस्कारांनी आपल्या कार्याची दिशा वाढवायची असते. पुरस्कार हे आणखीन पुढे जाण्यासाठी दिलेलं काहीतरी मान सन्मान आहे, ही त्यांची जाणीव जागी होते. ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांच्यासाठी घातलेल्या पायघड्या बघून त्यांना मन विदीर्ण झालं. म्हणजे त्या पायघड्यांवरून न जाता ते सामान्य माणसं ज्या रस्त्यानं गेली त्याच रस्त्याने मीही जाऊन ज्ञानेश्वरांचं दर्शन घेईल, ही मोठी आशा त्यांच्या अंतःकरणात होती. ती त्याने आपल्या कृतीनं सिद्ध केली आणि विनम्र दर्शन घेतलं. असे दिव्य विचारांनी परिपूर्ण असलेले आणि सदैव चेतना जागृत करणारे असे हे ज्यांच्या अंतरंगात मंतव्य असं भरलेलं होतं किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या मार्गाने जावं लागेल, हा मोलाचा संदेश दिला. आपण भाग्यवान आहोत. अशी थोर रत्न भारत मातेने आणि भगवंतानं आपल्यासाठी आदर्श म्हणून ठेवली. भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेला आहे. आपण त्या व्यक्तिमत्वांवर प्रसन्न होऊया आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्श माणूस, आदर्श वैज्ञानिक, आदर्श शिष्य, आदर्श विद्यार्थी यांचा आपण आपल्या अंतःकरणात कसा भरघोस साठा करता येईल याची आपण भगवंताकडे प्रार्थना करूया. एकच उदाहरण सांगते त्यांच्या विनम्रतेचं, की ते राष्ट्रपती झाले तेव्हा सरळ ते आपल्या गावी गेले आणि गावी गेल्यानंतर त्यांनी काय केलं असेल, आपले जे अत्यंत आवडते शिक्षक होते त्यांना घेऊन ते दिल्लीला गेले. इकडे त्यांच्या राष्ट्रपती ह्याची शपथ विधी होतो आहे, नाव पुकारलं. त्यावेळेला ते शपथ ग्रहण करण्याच्या स्थानाकडे न जाता सरळ ते प्रेक्षकांमध्ये खाली पायऱ्या उतरून गेले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या गुरूंना विनम्र वंदन केलं आणि गुरूंना हाताला धरून स्टेजवर आणलं आणि आपल्या खुर्चीमध्ये बसवलं. म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं नुसतं न म्हणता गुरु म्हणजे किती मोठा असतो आणि आपण कितीही मोठे झालो तरी गुरुचं मोठे पद कोणीही घेऊ शकत नाही, याची साक्ष आपल्याला त्यांच्या विनम्र वर्तनातून मिळाली. खूप छान वाटलं. अनुसूयाताईंचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वांची सादरीकरण छान झाली. जय श्रीराम.